हॅलो विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईनमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना 2025 मध्ये 5 इयर लॉ सीईटी द्यायचे आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. कारण 5 इयर लॉ सीईटी मध्ये एक मोठा बदल करण्यात आलेला आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण तो बदल काय करण्यात आलाय आणि त्या बदलाचा आपल्यावरती काय इफेक्ट होईल, आपल्याला परीक्षा सोपी केली आहे, आपल्याला अवघड केली आहे, आपल्या कट ऑफ वरती काय त्याचा इफेक्ट होईल, हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करूया. तर व्हिडिओ हा सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, 5 इयर लॉ सीईटीची जी लाईव्ह बॅच आहे ती आम्ही ग्लोबल ऑनलाईन क्लासेसमध्ये सुरू करत आहोत. ही बॅच 3 फेब्रुवारी 2025 पासून सुरू होणार आहे आणि ही बॅच जी असणार आहे ती तुमची एक्झाम होईपर्यंत चालणार आहे. या बॅचमध्ये तुमचा संपूर्ण सिलेबस कव्हर करण्यात येणार आहे आणि तो सिलेबस कव्हर करण्यासाठी तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस मिळणार आहेत. त्याच्यानंतर संपूर्ण अभ्यासक्रमावरती रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर सोबत संपूर्ण अभ्यासक्रमाच्या अपडेटेड नोट्स, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि तुमची प्रॅक्टिस चांगली होण्यासाठी 2000 पेक्षा अधिक एमसीक्यू सुद्धा या बॅचमध्ये तुम्हाला दिले जाणार आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, या कोर्सची जी फी आहे ती ₹2000 आहे आणि ही वन टाइम फी आहे, ही मंथली फी नाहीये. या बॅचला जॉइन करण्यासाठी तुम्ही स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करू शकता किंवा तुम्ही प्ले स्टोअरवरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन ॲप डाउनलोड करून त्यामध्ये तुमच्या मोबाईल नंबरने रजिस्टर करा आणि हा जो 5 इयर लॉ सीईटीचा कोर्स आहे तो कोर्स तुम्ही तिथे सर्च करून परचेस करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, आता पाहूयात कुठला महत्त्वाचा बदल आपल्या परीक्षेमध्ये करण्यात आलेला आहे. मित्रांनो, जसं की आपल्याला माहिती आहे, महाराष्ट्र सीईटी सेलने 5 इयर सीईटीचे जे रजिस्ट्रेशन आहे ते 3 जानेवारीला सुरू केले होते आणि हे रजिस्ट्रेशन आता 3 फेब्रुवारीला 2 ते 3 दिवसामध्ये बंद होणार आहेत. त्यामुळे तुमचे जे पेंडिंग फॉर्म असतील ते आत्ताच तुम्ही सबमिट करून टाका आणि तुमचे जे काही करेक्शन असतील त्या करेक्शन करण्यासाठी तिकीट पण रेज करून घ्या. तसंच आपल्याला माहिती आहे, आपल्या एक्झामची जी टेंटेटिव्ह डेट आहे ती 28 एप्रिल आहे. त्यामुळे आपल्याकडे सध्या भरपूर वेळ आहे. आपण आपल्या एक्झामचं प्रिपरेशन हे परफेक्ट करू शकतो. आणि एक्झाम फॉर्ममध्ये करेक्शन कसं करायचं त्याच्यासाठी जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. मी त्याच्यावरतीही एक व्हिडिओ बनवेल. तर मित्रांनो, पाहूयात आपण कुठला नवीन बदल करण्यात आलाय. तर आपण इथे पाहू शकता 28 जानेवारी 2025 चं एक नोटिफिकेशन आहे. त्याच्यामध्ये एक पब्लिक नोटीस जारी केलेली आहे महासीईटी सेलने. त्याच्यामध्ये असं म्हटलंय की चेंज इन मार्किंग स्कीम फॉर एल-एल-बी 3 इयर्स अँड एल-एल-बी 5 इयर्स सीईटी 2025. म्हणजे मार्किंग स्कीम जी आहे आपल्या परीक्षेची ती बदलण्यात आलेली आहे आणि लॉ सीईटीच्या दोन्हीच्या परीक्षा होतात. 3 इयर असेल, 5 इयर असेल, दोन्हीही मध्ये मार्किंग स्कीम इथे चेंज करण्यात आलेली आहे. तर मार्किंग स्कीम कशी केली आहे ते आपण पाहूयात. इथे सांगितलंय, इन अकॉर्डन्स विथ द अबव सब्जेक्ट द गव्हर्नमेंट हॅज अमेंडेड द मार्किंग स्कीम टू कंडक्ट स्टेट कॉमन एंट्रन्स एक्झामिनेशन फॉर एल-एल-बी 3 इयर्स अँड एल-एल-बी 5 इयर्स कोर्स from the academic year 2025-26. Therefore, the CET examination for the courses LLB 3 years and LLB 5 years will be conducted for 120 marks instead of 150 marks. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की आपली परीक्षा जी होती ती 150 मार्कांची होती आणि आता आपली परीक्षा जी आहे ती 150 मार्कांवरनं 120 मार्कावरती आणण्यात आली आहे. म्हणजे परीक्षेमध्ये येणारे जे प्रश्न आहे ते कमी करण्यात आलेले आहे. त्यानंतर द सिलेबस वेटेज ऑफ कॉम्पोनेंट अँड द ड्युरेशन ऑफ एक्झामिनेशन विल बी सेम ॲज बिफोर, दॅट इज 120 मिनिट्स. द कॅन्डिडेट्स आर ॲडवाइज टू टेक अ नोट ऑफ दिस चेंज. तर जो सिलेबस आहे, सिलेबसचं वेटेज जे आहे सेम असणार आहे. सिलेबसचं वेटेज त्यांनी सेम ठेवलंय. प्रश्न फक्त कमी केलेत, पण वेटेज सेम ठेवलंय. त्याच्यानंतर वेळ जो होता आपल्याला पहिले 150 मार्कची एक्झाम 120 मिनिटं म्हणजे 2 तासामध्ये आपल्याला एक्झाम द्यावी लागायची. तर आता ही 120 प्रश्नांची एक्झाम असणार आहे आणि ती आपल्याला 120 मिनिटातच द्यायची. म्हणजे प्रत्येक प्रश्नाला आपल्याला इथे 1 मिनिट मिळणार आहे. त्याच्यामुळे वेटेज तेच आहे, वेळ जो आहे तो पण तोच ठेवण्यात आलेला आहे. तर जे विद्यार्थी आहे त्यांनी या गोष्टीची नोंद घ्यावी असं सीईटी सेलने सांगितलंय. तर आपण जर पाहिलं, अपडेटेड मार्किंग स्कीम फॉर एल-एल-बी 5 इयर्स सीईटी 2025 असं या नोटिफिकेशनमध्ये दिलंय. इथे आपल्याला सेक्शन्स दिलेत, नंबर ऑफ क्वेश्चन, मार्क्स पर क्वेश्चन आणि टोटल मार्क्स इथे दिलेत. तर लीगल ॲप्टिट्यूड अँड लीगल रिझनिंग नंबर ऑफ क्वेश्चन 32 सांगितलं तिथं. म्हणजे 32 प्रश्न इथे तुम्हाला आता लीगल ॲप्टिट्यूड आणि लीगल रिझनिंग या विषयामधून विचारले जातील. यापूर्वी 40 प्रश्न विचारले जायचे, आता ते 8 कमी करून 32 ठेवले आहेत. त्यानंतर जनरल नॉलेज विथ करंट अफेअर्स वरती 24 प्रश्न तुम्हाला असणार आहे. याच्यापूर्वी जर आपण पाहिलं तर जनरल नॉलेज आणि करंट अफेअर वरती 30 प्रश्न असायचे. त्याच्यानंतर लॉजिकल अनालिटिकल रिझनिंग मध्ये तुम्हाला आता 32 प्रश्न विचारण्यात येणार आहे, जे की पहिले 40 होते. 40चे 32 इथे केले आहेत. इंग्लिश हा विषय जो आहे याच्यामधून तुम्हाला 24 प्रश्न विचारले जातील. पहिले 30 होते, आता ते 24 केलेत. बेसिक मॅथमॅटिक्स जे आहेत पहिले 10 क्वेश्चन्स असायचे, आता ते 8 क्वेश्चन्स तुम्हाला या नवीन नवीन पॅटर्न मध्ये विचारण्यात येणार आहेत. आणि आपण जर पाहिलं तर प्रत्येक प्रश्नाला इथे 1 मार्क आहे आणि टोटल मार्क्स जे असणार आहेत ते 120 मार्क्स असणार आहे. 120 मार्क्स तुम्हाला या एक्झाम मध्ये अटेम्प्ट करायचे.
त्याच्यानंतर पुढे त्यांनी दिलंय द क्वेश्चन्स विल बी ऑब्जेक्टिव्ह मल्टिपल चॉईस क्वेश्चन विथ 4 ऑप्शन. तुम्हाला 4 ऑप्शन असणार आहे. एमसीक्यू इथे असणार आहे. देयर इज अ नो निगेटिव्ह मार्किंग सिस्टम. त्याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग सिस्टम नाहीये. द टाइम अलॉटेड इज 2 hours दॅट इज 120 मिनिट्स. तर टाइम जो आहे, वेळ जो आहे हा 120 प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करण्यासाठी 120 मिनिटाचा वेळ इथे ठेवलेला आहे. त्याच्यानंतर द क्वेश्चन विल बी इन इंग्लिश अँड मराठी. म्हणजे तुम्हाला क्वेश्चन्स जे असतील ते इंग्रजीमध्ये पण असतील, मराठीमध्ये पण असतील. मोड ऑफ एक्झामिनेशन विल बी ऑनलाईन. ऑनलाईन मोड आहे आणि स्क्रीनवरती तुम्हाला त्यावेळेस जे प्रश्न दिसणार आहेत ते इंग्लिशमध्ये पण दिसणार आहेत, मराठीमध्ये पण दिसणार आहेत. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचा प्रश्न होता, सर मग मीडियम ऑफ एक्झाम काय असेल, मग मी काय सिलेक्ट करायचं, मला मग कुठल्या प्रकारचे प्रश्न येतील, तर त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला इथे मिळतंय. तुम्हाला एक्झाममध्ये दोन्ही प्रकारे स्क्रीनवरती प्रश्न दिसणार आहे. मराठीत पण दिसणार, इंग्रजीमध्ये पण दिसणार. तर विद्यार्थी मित्रांनो, जर आपण ओव्हरऑल याचा विचार केला तर ह्या चेंजेसमुळे आपल्याला काही फायदा की आपल्याला काही तोटा होतोय. सगळ्यात महत्त्वाची पहिली गोष्ट म्हणजे पहिले तुम्हाला 150 क्वेश्चन सॉल्व्ह करायला लागायचे 120 मिनिटामध्ये. त्याच्यामध्ये काय व्हायचं, तुम्हाला एका प्रश्नाला 1 मिनिटापेक्षा कमी वेळ असायचा. म्हणजे खूप घाई व्हायची एक प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी आणि वेळ कमी मिळायचा. तर आता या नवीन याच्यामध्ये काय झालंय, तुम्हाला आता 1 मिनिट मिळतोय एका प्रश्नाला सॉल्व्ह करण्यासाठी. आता 1 मिनिट मिळतोय म्हणजे आपण तो प्रश्न व्यवस्थितपणे सॉल्व्ह करू शकतो. म्हणजे आपलं स्कोरिंग होणार याच्यामध्ये, आपले मार्क्स याच्यामध्ये वाढणार. कारण आपण मॅक्सिमम क्वेश्चन याच्यामध्ये आता अटेम्प्ट करू शकतो. म्हणून आपल्याला मार्क्स पण याच्यामध्ये चांगले मिळणार. आणि दुसरी गोष्ट, आता फक्त आपल्याला मार्क्स चांगले मिळणार का? बाकीच्यांनाही जे 5 इयर लॉ सीईटी जेवढे स्टुडंट महाराष्ट्रामध्ये देणार आहेत, सगळ्यांना सारखा वेळ मिळणार आहे. प्रत्येकाला 1-1 मिनिट मिळणार आहे. म्हणजेच या सीईटीचं जे स्कोरिंग आहे, तुम्ही तर करालच, तुम्हाला चांगले मार्क्स मिळतीलच. पण बाकीच्यांचं काय? बाकीच्यांनाही चांगले मार्क्स मिळतील. आणि याचा ओव्हरऑल इफेक्ट काय होईल? याचा ओव्हरऑल इफेक्ट हा होईल की एक्झामचं जे कट ऑफ आहे, तो ओव्हरऑल वाढणार आहे. कट ऑफ वाढणार, कट ऑफ वाढल्यानंतर कॉम्पिटिशन वाढणार. तुम्हाला जे चांगलं कॉलेज पाहिजे होतं, त्याच्यासाठी तुम्हाला चांगला अभ्यास करावा लागणार. आणि चांगला अभ्यास करण्यासाठी मग तुम्ही काय करणार? प्रिपरेशनला चांगली सुरुवात करणार, प्रिपरेशन परफेक्ट करणार. आणि ते प्रिपरेशन परफेक्ट करण्यासाठी ग्लोबल ऑनलाईनची तुम्ही लाईव्ह बॅच जॉइन करा. त्याच्यामध्ये तुम्हाला संपूर्ण सिलेबस तुमचा एक्झाम होईपर्यंत कव्हर केला जाणार आहे. तुम्हाला इथे रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्स, लाईव्ह क्लासेस, मॉक टेस्ट, 2000 पेक्षा अधिक एमसीक्यू, या सगळ्या गोष्टी एकाच ठिकाणी एकाच वेळी मिळणार आहेत. ते पण ग्लोबल ऑनलाईनच्या ऑफिशियल ॲपमध्ये. तर लवकरात लवकर हा कोर्स जॉइन करायचा आहे, ज्याच्यामुळे तुम्हाला तुमच्या एक्झाममध्ये स्कोरिंग चांगलं करता येईल आणि तुम्हाला जी इच्छा आहे की मला गव्हर्नमेंट कॉलेज मिळावं, ती इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही तयारी सुरू करू शकाल. तर विद्यार्थी मित्रांनो, ही जी बॅच आहे ती एक्झाम होईपर्यंत चालणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे एक्झाम झाल्यानंतर पण तुमचे कॅप राउंड्स वगैरे होतात, ॲडमिशन्स होतात. त्या काळामध्ये तुम्हाला काही अडचणी आल्या तर त्यासुद्धा तुम्ही आमच्यासोबत त्यावेळेस डिस्कस करू शकता. त्यामुळे ग्लोबल ऑनलाईन जे आहे, तुम्हाला फक्त एक्झाम पुरतं तुमच्यासोबत आहे असं नाही. एक्झाम झाल्यानंतर तुमच्या ॲडमिशनपर्यंत आम्ही तुमच्या सोबत आहोत. तुमचे प्रश्न, तुमचे इश्यूज जे आहे ते रिझॉल्व्ह करण्यासाठी आम्ही नक्कीच मदत करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. ज्यांच्यापर्यंत ही बातमी पोहोचली नसेल त्यांना ही बातमी कळवा. ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा आणि आमची बॅच लवकरात लवकर जॉइन करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन करत राहा. थँक यू.